भारतातील सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी कोणती आहे? ए. कृष्णा, बी. गोदावरी, सी. महानदी, डी. कावेरी. उत्तर बी. गोदावरी. गोदावरी ही भारतातील सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी असून तिला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. तिचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी पर्वतावर सुमारे 920 मीटर उंचीवर होतो. नदीची एकूण लांबी सुमारे 1465 किलोमीटर असून ती महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड व ओडिशा या राज्यांतून वाहते. गोदावरीचे जलवाहन क्षेत्र बेसिन सुमारे 3,12,812 चौकिलोमीटर आहे, जे भारतातील गंगेच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जलवाहन क्षेत्र आहे. महाराष्ट्रात गोदावरीला प्रवर, पूर्णा, मंजिरा, वैनगंगा, वर्धा, पीनगंगा व प्राणहिता अशा उपनद्या मिळतात. यांपैकी वैनगंगा व वर्धा मिळून प्राणहिता तयार होते, जी गोदावरीची सर्वात मोठी उपनदी असून तिच्या पाण्याचा सुमारे 40% भाग गोदावरीला मिळतो. नदी पूर्वेकडे वाहत जाऊन आंध्र प्रदेशातील अंतर्वेधी येथे बंगालच्या उपसागरात मिळते व मोठा डेल्टा तयार करते. हा डेल्टा भारतातील सर्वात सुपीक प्रदेशांपैकी एक असून भातशेती व मत्स्यपालनासाठी प्रसिद्ध आहे. गोदावरी नदीवर अनेक सिंचन व जलविद्युत प्रकल्प उभारले गेले आहेत. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण, आंध्र प्रदेशातील पोलावरम प्रकल्प, श्रीरामसागर व डोवलेश्वरम बंधारा हे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे सिंचन, पिण्याचे पाणी, वीज निर्मिती व पूर नियंत्रण यास मदत होते. धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या गोदावरीला विशेष महत्त्व आहे. नाशिक, पैठण व राजमहेंद्रवरम ही तिच्या काठावरील प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक केंद्रे आहेत. नाशिक येथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. रामायण व महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथांतही गोदावरीचा उल्लेख आढळतो.